नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आता मी आली आहे घरी, मला येऊन जवळजवळ अर्धा तास झाला असेल आणि आता मी दिवसभर जे काही शूट केलंय ते तुम्ही इथून पुढे बघा। तुम्ही माझा अवतार बघत असाल, मी थकली आहे ॲक्च्युली। कसं आहे की तुम्ही नुसतं कामाने नाही थकत, तुम्ही विचारांनी सुद्धा दमता, असं माझ्या पप्पांचं म्हणणं आहे, माझ्या वडिलांचं। तर हे गोष्ट त्यावेळेस मला वाटायचं काय विचार करून कोण दमतंय, पण जेव्हा आता खऱ्या आयुष्यात आपण खरंच डीपली विचार करतो, त्या विचारांनी सुद्धा दमायला होतं, हे मी मान्य केले। सो आता हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्लॉग मी ऑफिसमध्ये छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत, तो तुम्हाला कसा वाटतो हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे। चला व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघा। सकाळी आले, थोडंसं काम केलं, आता लंच टाईम होईल माझा, 1:30 वाजता जाते मी जेवायला। सो हा तुम्ही फोन बघताय, मी नवीन फोन घेतलेला आहे, त्यातनं मी व्हिडिओ शूट करते आहे। कशी आहे क्वालिटी व्हिडिओची ते मला नक्की सांगा। आमच्याकडे असे मिरर्स आहेत जे तुम्ही बघताय आणि ही मी मिररमध्ये दिसते, मिरर खूप छान छान आहेत, स्टँडिंग मिरर आहेत, दिसते। आज मी हे शूज घातले, हे माझं घड्याळ आणि ही मी, कशी वाटते? हे प्रोडक्ट कस्टमरच्या घरी जाणार आहे, त्याचं पॅकिंग सुरू आहे इथे। चला तर मग आता मी चालली लंच टाईमसाठी। चपाती, साधनाची भाजी आहे ही आणि ही माझी भाजी आहे, फ्लावर बटाटा आणि काय सॅलड, आणि इथे तिने ठेचा आणला इथे, या जेवायला। मी काल जसं दाखवलं तसं इकडे लंचसाठी आम्ही येतो आणि बऱ्याच जणांचं लंच करून ते लोक गेले होते आणि साधना आणि मी इकडे बसलो होतो। ऑलमोस्ट आमचं जेवण झालेलं। मी म्हटलं की चला तुम्हाला मोबाईलची क्वालिटी दाखवूया, तर मोबाईलची झूम क्वालिटी खूप छान आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे खूप लांब असं झाडं आहेत आणि मी त्या पानांना टिपण्याचा प्रयत्न केला आहे, किती सुंदर दिसतंय आणि इतक्या दुरून मी ते पानं टिपण्याचा प्रयत्न केला। हा नाही जेवण झालं म्हणजे का हा विचारताय दही पाहिजेत का? आता आमचं जेवण झालंय, आम्ही डबे आवरून ठेवले, आता काय दही खायचं? पहिला मोबाईलचा कॅमेरा असा वरती होता, मला तिकडे बघायला लागायचं आणि आता हा खाली आहे, मला इकडे बघायला लागतं। थोडे दिवस तुम्हाला कन्फ्युजन होईल, पण ठीक आहे। क्या हुआ? कन्या किसके पीछे लगे बैठते हैं खाने के लिए क्या? ते लोक पण असं घेऊन बसतात मुद्दाम। हो, कन्या म्हणजे तिथं पोरी बसलेल्या, त्यामुळं तो म्हणतोय क्या डरना है कन्याओं के बीच में बैठने से। आता कसं बसणार, दुसऱ्या ऑफिसच्या मुली आहेत त्यामध्ये मुद्दाम येऊन बसला माझ्यासोबत जेवायला, असं होऊ शकतं, गैरसमज होऊ शकतो। ठीक आहे चला आता मी जाते आतमध्ये, साधना तू बस। हां काम आहे। इकडे खूप छान छान मिरर आहेत, छान आहे ना, आवडतो मला हा मिरर, चांगला आहे, बघूया आता। आणि हां मला एक सांगायचं आहे, ब्लॉग मी आत्ताच सुरू केला होता, आता मी मिडमध्ये पोहोचले, आता मी संध्याकाळ होईल, सकाळी मी काही जास्त शूट केलेलं नाही आहे। सो आता जे काय असेल ते बोलूया। आणि आले चहा प्यायला, साधना चहा पिते, मी बसले। हा माझा पहिला फोन जुना दिसतोय, दाखवते। हां याचा ब्राईटनेस कमी करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला दिसेल। एक मिनिट, हा असा गणपती बाप्पाचा फोटो ठेवला आहे मी, है ना, यावर्षी हा गणपती बाप्पा बसवलेला, तुम्हाला व्हिडिओ येईलच, मला ना वेळच नाही आहे व्हिडिओ, ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही आहे। कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना, त्या व्हिडिओ तो एवढीशी छोटीशी मिनी ब्लॉग करायला मला 2 वाजले आणि इतकं वैतागून घरी जायचं, मग जेवण बनवायचं, मग व्हिडिओ एडिटिंग करायची, थोडासा वेळ लागतो, तरी पण मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा, बघूया आता काय होते, हळूहळू जसं जसं जमल तसं। आणि मी इकडे आहे ना ऑफिसला, इकडे संध्याकाळी खूप छान वातावरण असं, मी तुम्हाला दाखवते।
असे इकडे झाडांना लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत आणि पूर्ण ग्रीन ग्रीन सगळं छान आहे. फोटोज खूप मस्त येतात. मी 1-2 व्हिडिओ टाकते आपल्या यूट्यूबवरती. माझे इथे फोटोज काढलेले छान आलेत. ठीक आहे, ओके, चलो बाय. आता डायरेक्टली मी तुम्हाला घरी गेल्यावरच भेटते. बघू काय होतं. आता मला थोडंसं काम आहे, पण भेटूया आपण परत थोड्या वेळाने. तर आता मी आली आहे घरी आणि माझं सगळं आवरलं आहे. ॲक्च्युली जेवण झालं आहे, सगळं आवरलं आहे आणि अंथरुणं वगैरे टाकून सगळे झोपलेले आहेत. खूप उशीर झाला ॲक्च्युली आणि सगळं शांत झालं म्हणून मला थोडंसं बोलायचं होतं की खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती नव्हते. खूप दिवसांनी मी पुन्हा यूट्यूबमध्ये प्रवेश केला आहे. व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे मी सध्या तरी, आणि जसं जमेल मला जसं शक्य होईल तशी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओज घेऊन येते. आणि माझ्याकडे इतक्या काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मला खूप असं वाटतं की मी कधी सांगू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला. मला एक एक करून सगळ्या गोष्टी सांगायच्या, तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि खूप काही गुड न्यूज आहेत माझ्याकडे ज्या मला तुम्हाला द्यायच्यात. आणि तुम्हाला असं मला झालं की कधी मी सांगते माझ्या यूट्यूब फॅमिलीला, कारण की सर्व तुम्ही आहात, तुमच्यामुळे मी आज इथे आहे असं मला वाटतं. आयुष्यामध्ये मी उत्तरोत्तर प्रगती करत आहे हळूहळू. काही माझे प्लॅन्स फसत आहेत, असं नाही की आपल्या सगळ्याच मनासारख्या गोष्टी होतात, काही प्लॅन फसतात, पण जे काही सक्सेस होत आहेत ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत की काय काय अचीव्ह केले आतापर्यंत, किंवा काय काय मी जे ठरवलं होतं ते घडलंय, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं. आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासाठी अशा ठेवलेल्या आहेत सांगण्यासाठी. तर जेव्हा जेव्हा वेळ येईल, जशी जशी वेळ येईल तसं तसं मी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. व्हिडिओला खूप सपोर्ट हवा आहे तुमच्याकडून. कमेंट्स हव्या आहेत, तुम्हाला कुठल्या व्हिडिओ हव्या आहेत, किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलंय, काय आवडलं नाहीये, कशामध्ये मी अजून काय म्हणू शकतो आपण त्याला, की कशामध्ये मी अजून अपग्रेड करू शकते ह्यामध्ये, ते पण सांगा. आणि मी हा नवीन मोबाईल घेतलाय तर त्याची क्वालिटी किंवा त्याची व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते, व्हॉइस क्वालिटी कशी वाटते, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला कमेंट केली होती की मोबाईल कितीला घेतला आहे प्राइस, तर 40,000च्या आसपास मला हा मोबाईल बसलेला आहे. आणि जवळजवळ मला असं वाटतं की माझा मागे जो मोबाईल मी वापरत होते चांगला मोबाईल आहे, तो अजून सुद्धा खूप छान मोबाईल आहे. तर तो मी 25,000ला घेतला होता आणि त्या मोबाईलला 5 वर्ष होऊन गेले. आणि 5 वर्षानंतर मी हा मोबाईल घेतलाय. तर 5 वर्षानंतर 40,000 मोबाईलवरती खर्च करणं हे मला तरी योग्य वाटलं, त्यामुळे मग मी हा फोन घेतला. मिस्टरांनी घेतलाय, पण तो आता फोन माझा आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली ह्यासाठी माझं खरंच मनापासून मी तुमचे धन्यवाद करते. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुम्हाला सांगायचं असेल मला, ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की मी प्रत्येकाचे कमेंट मनापासून वाचते आणि त्या कमेंट्सला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. आणि तुमच्या कमेंट्समुळे मी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल किंवा मला ते प्रोत्साहन मिळेल तुमच्या कमेंट्समुळे. तर कमेंट्स नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण की आपल्याला आपली फॅमिली वाढवायची. आणि हो, अजून एक गोष्ट की तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार की आपली 15,000 लोकांची फॅमिली कंप्लीट झाली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट. आणि त्या गोष्टीसाठी मी इतकी खुश आहे की 15,000 सबस्क्रायबर्सची आपली फॅमिली झाली आहे. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मी व्हिडिओ इथेच थांबवते, नाहीतर मी रात्र झाली खूप आणि मी बोलत राहील खूप. तर नवीन व्हिडिओ मी घेऊन येतच जाईल. प्रत्येक व्हिडिओला तुमचा असाच सपोर्ट हवा आहे. कमेंट नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.